रेडी स्टार्ट. परिस्थितीचा गुलाम होण्याचे आपण नाकारलं पाहिजे. त्याउलट आपली परिस्थिती घडवली पाहिजे. हाताशी असणारा वेळ फार थोडा आहे, म्हणून आपले जीवित कार्य निश्चित करून सर्व शक्ती त्याच्या पूर्तीसाठी वेचल्या पाहिजेत. एक जीवन एक ध्येय हेच आपले ब्रीदवाक्य असले पाहिजे. हजारो चांगल्या गोष्टी आहेत, परंतु त्या जर आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोगी ठरणाऱ्या नसतील तर आपण निशंकपणे त्यांचा त्याग केला पाहिजे. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याचा विवेक आपल्यापाशी पाहिजे. अशी अनेक माणसे असतात की जीवनाच्या संध्याकाळी वयाच्या साठीतही त्यांची ध्येय निश्चित नसतात. एखाद्या ग्रंथालयात जाऊन खूप पुस्तके चाळावीत, पण ज्ञान मात्र काहीच न मिळता हात हलवीत परत यावे, अशी आपली अवस्था होऊ नये. ज्यांना जीवनाच्या उशाकालीच ध्येय निश्चित करता येते ते खरोच भाग्यवान असतात. उतारवयात संध्या छाया दाटून येतात तेव्हा कृतार्थ जीवनाचं समाधान त्यांना मिळते. ध्येय निश्चित करण्यात आपले जीवन वाया गेले नाही याचे समाधान त्यांना मिळते. परिच्छेद. आयुष्य हे लक्ष्य गाठणाऱ्या बाणासारखे अंतिम असले पाहिजे. तसेच आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखे आहे. जोवर दम टिकून आहे तोवरच आपले कौशल्य पणाला लावून गडी बाद करता येतो. अन्यथा उगीचच इकडे तिकडे पडून बराच आरडाओरडा करून रिकाम्या हाताने परत यावे लागते. असा खेळ व्यर्थ आहे. आपला शेवटचा श्वास आपण घेऊ तेव्हा ध्येयप्राप्तीचा आनंद आपल्या अंतरात दाटलेला असला पाहिजे. आयुष्याची मध्यान्नोत्तर केव्हाच ढळली. संध्याछाया दाटून आल्या आणि मी मात्र काहीच मिळविले नाही असे वैफल्याचे उद्गार काढण्याची वेळ त्यावेळी आपल्यावर येऊ नये. म्हणून आपले जीवित कार्य निश्चित ठरविणे आवश्यक आहे. अशी स्थिती होऊ नये म्हणून नीट विचारांनी चिंतन करून आपले जीवित कार्य निश्चित करावे. एकदा ते निश्चित झाले की त्याचा मार्गही निश्चित होतो. इतर सारे मार्ग मग बंद होतात. आपली शक्ती, आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादा लक्षात घेऊन एखाद्या सेनाधिकाऱ्याप्रमाणे आपण योजना आखल्या पाहिजेत. आधी आपल्या ध्येयाप्रत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग निश्चित करावा. मग काळ अनुकूल असो वा प्रतिकूल असो, आपल्याला त्या मार्गावर वाटचाल करीत राहावंच लागेल. कसलीही तडजोड नाही किंवा परत फिरणे नाही. आपणास असंख्य अडचणी येतील, पण सागराकडे वाहत राहणाऱ्या नदीप्रमाणेच आपल्याला पुढे जात राहिले पाहिजे. जर तर किंवा पण परंतु या गोष्टींना जराही स्थान व महत्त्व देणे निश्चितच योग्य नाही.